नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आता अर्जुन सायलीला विचारतो, सुमन काकूंचा काही पत्ता कळाला आहे का? सायली म्हणते काहीच नाही. सुमन काकूंचं आणि माझं बोलणं झालं होतं, परंतु त्यावेळी त्या रिक्षात होत्या, परंतु रिक्षातून त्या आपल्या घरीही आल्या नाहीयेत आणि इथेही नाहीयेत. मग सुमन काकू रिक्षातून नक्की गेल्यात कुठे? आणि ज्यावेळी त्या माझ्याशी बोलत होत्या त्यावेळी त्या घाबरलेल्या होत्या. म्हणजे सुमन काकू रिक्षातून स्वतःहून गेल्या आहेत की कोणी त्यांना जबरदस्तीने नेलंय, हे मात्र काहीच कळत नाहीये. अर्जुन म्हणतो, मग आता पुढे नक्की काय करायचं? सायली म्हणते, काही करून आपल्याला सुमन काकूंचा शोध घ्यावा लागेल. नक्कीच सुमन काकू कुठे आहेत हे आपल्याला शोधावं लागेल. अर्जुन म्हणतो, आपण एक काम करूयात, आपण आता इथे असणाऱ्या आजूबाजूच्या सगळ्या रिक्षावाल्यांना आणि इतर लोकांना विचारूया. नक्कीच कोणीतरी सुमन काकूंना रिक्षातून जाताना पाहिलं असेल. मग सुमन काकू रिक्षातून एकट्या गेल्या की त्यांना कोणी घेऊन गेलं हे आपल्याला कळेल. चैतन्य म्हणतो, मला सुद्धा सुमन काकूंचा फोटो पाठवा. मी सुद्धा काही जणांना विचारण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे आपल्याला लवकरात लवकर सुमन काकूंना शोधता येईल. असं म्हणत सायली, अर्जुन आणि चैतन्य सुमन काकूंचा फोटो रस्त्यातील सर्वांना, दुकानदारांना आणि रस्त्याने ये जा करणाऱ्या प्रत्येकाला दाखवत असतात. रिक्षावाल्यांनाही दाखवतात, परंतु कोणीच सुमन काकूंना पाहिलेलं नसतं. आता मात्र सायलीला काय करावं काहीच कळत नसतं. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी कोणाला माहीतही नसतं की सायली, अर्जुन, चैतन्य नक्की कुठे गेले आहेत. तर अश्विन पुढचा गेम घेत म्हणतो, आता आपल्या पुढच्या गेमचं नाव आहे गेस द नेम. तर रविराज सर म्हणतात, काय गेस द नेम? तर अश्विन म्हणतो की हो, आता तुम्हाला नाव ओळखायचं आहे. प्रतापराव म्हणतात, अरे आता कोणाची नावं ओळखायची आहेत? तर अश्विन म्हणतो, सांगतो गेम समजावून सांगतो. आता मी या चिठ्ठीवर एक नाव लिहिणार आहे आणि ती चिठ कोणाच्या तरी डोक्यावर लावणार आणि त्या व्यक्तीने समोर इथे उभं राहायचं आहे. त्या चिठवर एखाद्या सेलिब्रिटीचं नाव असणार आहे आणि ज्या सेलिब्रिटीचं नाव असेल त्या सेलिब्रिटीची ॲक्टिंग या बाकी सर्वांनी करायची आहे. आणि मग ज्याच्या डोक्यावर चिठ लावलेली आहे त्या व्यक्तीने त्या आता सेलिब्रिटीचं नाव ओळखायचं आहे. एवढा सोपा गेम आहे. तर आता सर्वजण म्हणतात, खरंच खूप छान गेम आहे. तर अश्विन म्हणतो, मग आता आपल्या खेळाला सुरुवात करत आहोत. मग आपली पहिली स्पर्धक आहेत अस्मिताताई. असं म्हणत तो अस्मिताला पुढे बोलावतो आणि त्या चिठवर नाव लिहितो शाहरुख खान. आता सर्वजण ॲक्टिंग करत असतात. कल्पनाताई तर भन्नाट ॲक्टिंग करून दाखवतात, तर त्यानंतर विमलताई. परंतु शेवटी आता कल्पनाताईंनी ॲक्टिंग करताच अस्मिताने ओळखलेलं असतं की तो सेलिब्रिटी आहे शाहरुख खान. आता अस्मिताने सेलिब्रिटीचं नाव अगदी परफेक्ट ओळखलेलं असतं. सर्वजण टाळ्या वाजवतात, अस्मिताचं कौतुक करतात. तर त्यानंतर अश्विन म्हणतो, आपले पुढचे स्पर्धक आहेत आमचे डॅड. असं म्हणत प्रतापरावांना पुढे बोलावतो आणि त्यांच्या डोक्यावर जी चिठ लावतो त्यावर नाव असतं सलमान खान. आता इकडे विमलताई ॲक्टिंग करून दाखवतात, पूर्णाची ॲक्टिंग करतात, परंतु कल्पनाताईंची ॲक्टिंग मात्र खरंच खूप कमालीची असते. आणि त्यांनी ॲक्टिंग करताच प्रतापराव म्हणतात सलमान खान आणि प्रतापरावांनी सुद्धा सेलिब्रिटीचं नाव अगदी परफेक्ट ओळखलेलं असतं. तर अश्विन म्हणतो, चला या स्पर्धेचे 2 तर विजेते झालेच आहेत, आता तिसरा विजेता आपल्याला निवडायचा आहे. तर कल्पनाताई म्हणतात, हा गेम खेळायला सायली, अर्जुन हवे होते ना, म्हणजे त्यांनी अगदी परफेक्ट ओळखलं असतं. तर अस्मिता म्हणते, हो ना, सायली अर्जुन असते तर त्यांनी लगेच ओळखलं असतं. तर पूर्णाजी म्हणतात, हो पण हे दोघे आहेत कुठे? कुठेच दिसत नाहीयेत. तर अस्मिता म्हणते, कदाचित गार्डनमध्ये असतील. तर कल्पनाताई म्हणतात, बघू, मी सायलीला फोन करते, म्हणजे आपल्याला कळेल की हे नक्की कुठे गेले आहेत. असं म्हणत आता कल्पनाताई सायलीला फोन करायला घेतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, अजूनही सुमन काकूंचा काहीच पत्ता नसतो आणि म्हणूनच सायली, अर्जुन, चैतन्य यांना खूप टेन्शन आलेलं असतं. चैतन्य सायली, अर्जुनला म्हणतो, मलाही आता टेन्शन येऊ लागलं आहे की सुमन काकू नक्की कुठे आहेत. यांना खरंच कोणी किडनॅप तर केलं नसेल ना, आणि केलं असेल तर कोणी? तर अर्जुन म्हणतो, माझा फक्त एकाच व्यक्तीवर डाऊट आहे. सायली म्हणते, मला ज्या व्यक्तीचं नाव वाटतंय तेच तुम्हालाही वाटतंय का? तर अर्जुन सायलीला विचारतो, तुला काय वाटतंय? सायली म्हणते, आज नागराज काका आपल्या घरी आले नाहीत. रविराज काका म्हणाले त्याप्रमाणे नागराज काका अचानकच काहीतरी काम काढून घराबाहेर गेले आहेत आणि नक्की ते कुठे गेलेत हे कोणालाच माहीत नाहीयेत. मग कदाचित नागराज काकांनीच हे सगळं काही केलं नसावं ना. आता मात्र सायली, अर्जुनच्या समोर एक मोठा नवीन प्रश्न उभा असतो आणि त्या प्रश्नाचं उत्तरही त्यांना सापडलेलं असतं, परंतु हे खरं की खोटं हे मात्र त्यांना कळत नसतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं,
आता कल्पनाताई सायलीला फोन करायला घेतात, तर सायली म्हणते आईंचा फोन येत आहे. अर्जुन म्हणतो उचल. कल्पनाताई सायलीला म्हणतात, सायली अगं कुठे आहात तुम्ही? अर्जुनही घरात कुठे दिसत नाहीये. नक्की कुठे गेले आहात तुम्ही सर्वजण? तर सायली म्हणते आई आम्ही सर्वजण एकत्रच आहोत आणि आम्ही येतोच ना, जरा बाहेर आलो होतो. कल्पनाताई म्हणतात बरं ठीक आहे, पण लवकर घरी या. आम्ही सर्वच जण तुम्हाला मिस करत आहोत. आमच्या गप्पा आणि मज्जा मस्ती खूप रंगत आली आहे आणि यामध्ये आम्हाला तुम्ही हवे आहात. या ना तुम्ही. सायली म्हणते आई हो आलोच आम्ही. असं म्हणत सायली फोन ठेवते. तर अर्जुन म्हणतो आता आपल्याला घरीच जावं लागेल, नाहीतर सर्वांची प्रश्न उत्तरं काही थांबणार नाहीत. सायली म्हणते हो, परंतु आता घरी गेल्यानंतर आपण एवढ्यात कोणाला काही सांगायचं नाही. तर चैतन्य म्हणतो बरं आपण कोणाला काहीच सांगणार नाही आहोत. असं म्हणत सायली, अर्जुन, चैतन्य घरी येण्यासाठी निघालेले असतात. तर दुसरीकडे आता सुभेदारांच्या घरी नागराज काका पोहोचलेले असतात. सर्वांच्या गप्पा गोष्टी चालू असतात आणि त्याचवेळी प्रिया त्या ठिकाणी येते. आता प्रियाला पाहताच नागराज काका पाणी पिण्यासाठी जातात. तर प्रिया त्यांच्या बाजूला जाऊन उभी राहते आणि म्हणते तुम्ही इथे काय करताय? नागराज काका म्हणतात मी इथे काय करतोय म्हणजे मला या गेट टुगेदरचं इन्व्हिटेशन आलं होतं, मग मी सुद्धा यामध्ये सामील झालो. तुला काही प्रॉब्लेम आहे का? तर प्रिया म्हणते मला प्रॉब्लेम नाहीये, पण तुम्ही जर इथे आलात तर मग महिपत शिकरेंकडे कोण आहे? तर आता नागराज काका प्रियाला म्हणतात गप्प बस, कुठे काय बोलायचं तुला कळतं का गं? अगं आणि या अगोदरच मी तुला सांगितलं आहे महिपत शिकरेच्या विषयापासून लांब राहायचं. तो कुठे आहे, त्याला कुठे ठेवलं आहे, या सगळ्याशी तुझा काही संबंध नाही. त्यामुळे आता एक शब्दही बोलायचं नाही. मी तुला एकदा सांगितलंय ना, मग परत परत त्याच गोष्टी कुठेही बोलायच्या नाहीत. आता सायली, अर्जुन आणि चैतन्य घरी आलेले असतात. आता सायली ज्यावेळी नागराज काकांना पाहते त्यावेळी सायलीला धक्काच बसतो. सायली अर्जुनला म्हणते नागराज काका तर इथे आहेत. तर त्याचवेळी प्रतापराव अर्जुनला म्हणतात अर्जुन अरे कुठे गेला होता? आम्ही केव्हापासून तुमची वाट पाहतोय. अर्जुन म्हणतो बाहेरच होतो, ऑफ करण्यासाठी गेलो होतो. तर प्रतापराव म्हणतात म्हणजे आमची सगळ्यांची तुम्हाला अडचण होत होती का? तुम्हाला प्रायव्हसी हवी होती का? आता मात्र अर्जुनला काय बोलावं काहीच कळत नाही. सायली, अर्जुन अगोदरच टेन्शनमध्ये असतात आणि त्यात घरातील सर्वजण आनंदात असतात, त्यामुळे ते कोणाला काही कळू देत नाहीत. तर कल्पनाताई म्हणतात मला तरी असं वाटतंय की आपल्याला इथे सेलिब्रेशनमध्ये गुंतवून यांचं काहीतरी वेगळंच सेलिब्रेशन बाहेर चालू होतं. आता सर्वच जण सायली, अर्जुन एकत्र कुठे फिरायला गेले असतील याचा विचार करत हसू लागतात. इकडे प्रियाला मात्र खूप राग येत असतो. आता सायली काहीच बोलत नसते, ती शांत असते आणि हे सगळं काही पूर्णाजींच्या लक्षात येतं आणि म्हणूनच पूर्णाजी सायलीला म्हणतात सायली अगं तू तर काहीच बोलत नाहीयेस, नक्की काय झालंय? तुम्ही नक्की वॉकलाच गेला होता ना, की नक्की काही वेगळं घडलंय? आता मात्र अर्जुन सायलीकडे पाहतो. सायलीला सुमन काकूंचं टेन्शन आलेलं असतं. तर आता सायलीला काय बोलावं काहीच कळत नाही. तर अर्जुन म्हणतो आजी आम्ही वॉकलाच गेलो होतो, मस्त गप्पा रंगल्या होत्या, परंतु हा आला ना मध्ये कबाब में हड्डी आणि म्हणूनच आम्हाला वॉकवरून लवकर यावं लागलं. तर प्रतापराव म्हणतात अच्छा त्यामुळे तुमचा मूड गेलाय का? हरकत नाही ना, राहिलेला रोमांस नंतर करा. असं म्हणतात सर्वजण सायली अर्जुनवर हसू लागतात. आता सायली अर्जुन थोडे लाजतात, परंतु त्यांच्या मनात मात्र सतत सुमन काकूंचा विचार असतो आणि हे सगळं काही प्रिया पाहत असते. आता रविराज सर नागराज काकांना पाहताच विचारतात की नागराज तू कधी आलास? नागराज काका म्हणतात मी आत्ताच आलो आहे. तर आता प्रतिमा त्या नागराज काकांना विचारतात आई कशी आहे? नागराज काका म्हणतात कोणाची? आता मात्र त्यांच्या लक्षातही नसतं की आपण नक्की घरच्यांना काय कारण सांगितलं आहे. रविराज सरांना धक्काच बसतो. तर प्रतिमा आत्या म्हणतात तुमच्या मित्राची? नागराज काका म्हणतात अच्छा बरी आहे, आता थोडा प्रॉब्लेम आहे पण आहे नीट, काही एवढं काळजी करण्यासारखं नाहीये. पण सुमन कुठे आहे? सुमन कुठे दिसत नाहीये. तर प्रतिमा आत्या म्हणतात ती अजून आली नाहीये. तर नागराज काका म्हणतात पण तुम्ही सर्वजण एकत्रच निघणार होता ना, मग ती अजून आली नाहीये. तर रविराज सर म्हणतात हो एकत्रच निघणार होतो, पण ती म्हणाली की मी नंतर थोड्या वेळाने येते आणि म्हणूनच आम्ही पुढे आलो. सुमन आली नाहीये, येईलच ती थोड्या वेळात. नागराज काका म्हणतात मला जर माहीत असतं तर मी तिला पिकअप केलं असतं ना. आता मात्र सायली, अर्जुन नागराज काकांकडे पाहत असतात. एकीकडे नागराज काकांवर संशय असतो, तर नागराज काकांच्या या बोलण्यामुळे सायली अर्जुनला काहीच कळत नसतं. सायली अर्जुनला म्हणते सुमन काकूंचा अजूनही फोन लागत नाहीये आणि नागराज काका काहीच घडलं नाहीये असं दाखवतायत. खरंच यांना काही माहीत नसेल का? अर्जुन म्हणतो ते तर काही माहीत नाही, परंतु आता आपल्याला सुमन काकूंचा शोध घ्यावाच लागेल. सुमन काकू नक्की कुठे आहेत हे आपल्याला शोधावंच लागेल.
आता अस्मिता सायली अर्जुनला बोलताना पाहते आणि म्हणते, काय रे तुम्ही दोघंच अशा गप्पा मारताय, आम्हाला सुद्धा जॉईन व्हा ना. तर अर्जुन म्हणतो, आलोच, आम्ही 2 मिनिटात येतो. असं म्हणत सायली, अर्जुन आणि चैतन्य घराबाहेर येतात. आता नक्कीच काहीतरी घडलं आहे हे सर्वांच्याच लक्षात येतं. तर दुसरीकडे सायली खूप पॅनिक झालेली असते. सायली म्हणते, माझा जीव वर खाली होतोय, मला सुमन काकूंची काळजी वाटते. आपण एक काम करूयात का, आपण आत्ताच्या आता पोलीस कंप्लेंट करूयात, आपण पोलिसांना कळवूया, म्हणजे ते तरी सुमन काकूंना नक्कीच शोधतील. अर्जुन म्हणतो, नाही सायली, आता तरी सध्या आपण मिसिंग कंप्लेंट नाही नोंदवू शकत. चैतन्य म्हणतो, हो वहिनी, 24 तास झाल्याशिवाय आपण कोणतंही पाऊल नाही उचलू शकत. अर्जुन म्हणतो, पण शांत बसून नाही चालणार, आपल्याला काहीतरी हालचाल करावीच लागेल. आता अर्जुन विचार करतो की काय करावं. आता अर्जुन इन्स्पेक्टर सावंत यांना फोन करतो आणि म्हणतो, हॅलो, मी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार बोलतोय. माझी काकू सुमन किल्लेदार मिसिंग आहेत. त्यांना खूप शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला, परंतु त्या कुठेच सापडत नाहीये. आय नो, मला माहीत आहे की 24 तास झाल्याशिवाय मिसिंग कंप्लेंट नोंदवू शकत नाही, परंतु मला अगोदरच या गोष्टीची कल्पना तुम्हाला द्यायची आहे. सुमन काकूंना त्यांचा नवरा नागराज किल्लेदार खूप त्रास द्यायचा. आम्ही त्यांच्या अंगावर मारहाणीचे वर्ड सुद्धा पाहिले आहेत. त्यांना खूप मारहाण करायचे आणि म्हणूनच माझा असा संशय आहे की सुमन किल्लेदार यांच्या गायब होण्यामागे नागराज किल्लेदार यांचा हात असावा. आणि हेच सांगण्यासाठी मी तुम्हाला फोन केला होता. असं म्हणत अर्जुन फोन ठेवतो. तर चैतन्य धक्क्याने सायलीला म्हणतो, याने तर नागराज काकांचं सरळ सरळ नावच सांगितलं आहे. आता मात्र सायली शांतच असते. सायलीला काय करावं पुढे काहीच कळत नसतं. तर इकडे रविराज सर म्हणतात, ह्या तिघांनाही असं अचानक का बाहेर जावं लागलं काहीच कळत नाहीये. तर आता पूर्णाजी म्हणतात, सायली अर्जुन नक्की असं का वागत आहेत, ते नक्की वॉकला गेले आहेत की नक्कीच काहीतरी वेगळं कारण आहे. कारण सायली अर्जुन नक्कीच काहीतरी आपल्यापासून लपवत आहेत असंच वाटत आहे. तर प्रतापराव म्हणतात, थांबा, मी बघून येतो. असं म्हणत प्रतापराव सायली अर्जुनला विचारायला जाणार, परंतु त्याचवेळी सायली अर्जुन चैतन्य तिथे आलेले असतात. प्रतापराव म्हणतात, हे बघा आलेच. आता सायली अर्जुन तिथे येतात. सर्वांनाच खूप टेन्शन आलेलं असतं. नक्की काय घडलंय कोणाला काहीच कळत नसतं. आता सायली अर्जुन असे शांत असतात म्हणून सर्वच जण त्यांच्याकडे पाहत असतात. तर अर्जुनच उलटा प्रश्न करत म्हणतो, काय झालंय, तुम्ही असे का बघताय आमच्याकडे. तर कल्पनाताई म्हणतात, नाही, आता तूच सांग नक्की काय झालंय अर्जुन. अरे तुम्हा दोघांचंही कुठेच लक्ष नाहीये. सायलीचा चेहरा पाहिल्यानंतर कळतंय की नक्कीच काहीतरी घडलेलं आहे. तर अर्जुन म्हणतो, काय, कुठे काय, काहीच नाहीये. तर रविराज सर म्हणतात, अर्जुन अशी उडवाउडवीची उत्तरं तू का देतोयस. अरे तुमचे चेहरेच सांगतायत की नक्कीच काहीतरी घडलेलं आहे आणि तुम्ही आमच्यापासून ते लपवण्याचा प्रयत्न करत आहात. मगापासून आम्ही पाहतोय आत बाहेर नक्कीच काहीतरी घडलेलं आहे. अर्जुन म्हणतो, नाही नाही, कुठे काय, आणि आपण सर्वजण अंताक्षरी खेळत होतो ना, चला ना, आता आपण कुठपर्यंत आलोय. तर आता पूर्णाजी म्हणतात, विषय बदलू नकोस अर्जुन, नक्कीच काहीतरी घडलेलं आहे. तुम्ही दोघंही आमच्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहात, पण जे काही घडलंय ते आम्हा सगळ्यांना कळायलाच हवं. आमच्यापासून कोणतीही गोष्ट लपून राहायला नको. अर्जुन, तुझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतंय की तुम्ही आमच्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करताय. अर्जुन, सांग नक्की काय घडलंय. आता मात्र अर्जुनला टेन्शन येतं. पूर्णाजीने ओळखलेलं असतं की सायली अर्जुन आपल्यापासून काहीतरी लपवत आहेत. आता सायली अर्जुनला काय बोलावं काहीच कळत नाही. आता सर्वच जण सायली अर्जुनकडे पाहत असतात. आता सायली अर्जुन काय उत्तर देतात याचकडे सर्वांचं लक्ष असतं. तर सायली म्हणते, पूर्णाजी, जे काही घडलं आहे ते सर्वांना कळणारच आहे आणि ते नागराज काकाच आपल्या सगळ्यांना सांगणार आहेत. आता हे ऐकल्यानंतर नागराज काकांना धक्काच बसतो. नागराज काका म्हणतात, मी. तर सायली म्हणते, हो, तुम्हीच सांगणार आहात की सुमन काकू नक्की कुठे आहेत. तर आता नागराज काका म्हणतात, म्हणजे. सायली म्हणते, नागराज काका, तुम्हाला माझा प्रश्न कळाला आहे. आता अर्जुन चिडतो आणि म्हणतो, उत्तर दे नागराज काका, सुमन काकू कुठे आहे. तर नागराज काका म्हणतात, मला कसं माहीत असेल, दादा म्हणाला होता की सुमन घरीच असेल, मग ती अजून घरीच असेल ना, थांबा, मी जाऊन तिला घेऊन येतो. आता अर्जुन म्हणतो, तुला चांगलंच माहीत आहे नागराज काका की सुमन काकू घरी नाहीये आणि ती कुठे आहे हेही तुला माहीत आहे, त्यामुळे प्लीज आता टाळाटाळ करू नकोस, आम्हाला खरं उत्तर दे. नागराज काका म्हणतात, मला नाहीये माहीत, मी काम करतो, सुमनला कॉल करतो. असं म्हणत नागराज काका आता सुमन काकूंना फोन करायला घेतात. आता अर्जुन म्हणतो, आम्ही खूप फोन करण्याचा प्रयत्न केला. अगोदर रिंग वाजत होती, फोन कनेक्ट होत होता, त्यानंतर फोन कनेक्ट व्हायचंही बंद झाला आणि त्यानंतर फोन स्विच ऑफ झाला आहे. त्यामुळे आता उत्तर तुलाच द्यावं लागेल नागराज काका की सुमन काकू नक्की कुठे आहे. नागराज काका म्हणतात, बापरे, म्हणजे तिचा फोनही लागत नाहीये का.
अरे बापरे, या तर सुमनच्या ना वेंद्रेपणाची हद्दच पार झाली आहे. मी तिला नेहमी सांगत आलोय की फोन चार्ज करून ठेवत जा, परंतु नाही, ते कधी ऐकायचं नाही. आत्तासुद्धा तुम्ही फोन केलात ना, त्यावेळी तिला रिंग ऐकू गेली नसणार आणि त्यानंतर ती उचलायला गेली तर फोन कट झाला असावा किंवा फोनच बंद पडला असेल, असं म्हणत नागराज काका आता उडवाउडवीची उत्तरं देण्याचा प्रयत्न करत असतात. आणि हे सगळं काही अर्जुन आणि सायलीच्या लक्षात येतं. सायली अर्जुन नागराज काकांकडे रागाने पाहत असतात, परंतु घरातील कोणाला काहीच कळत नसतं की नक्की काय झालं आहे. नागराज काका म्हणतात, एनिवे मी एकदा फोन करून बघतो, म्हणजे ते नक्कीच आपल्याला सापडेल. कदाचित ती घरीच असेल. घरून कुठे जाणार आहे, नेहमी घरीच असते आणि यावेळी तर घरीच असणार आहे, असं म्हणत नागराज काका फोन करायला मोबाईल घेतात. तर त्यावेळी सायली म्हणते, फोन करायची काहीच गरज नाहीये, कारण आम्ही तुमच्या घरी जाऊन आलो आहोत. त्या घरीही नाहीयेत, परंतु त्या येण्यासाठी निघाल्या होत्या. मग त्या इथेही पोहोचल्या नाहीयेत, मग त्या नक्की कुठे आहेत? जर त्या घरी नाहीयेत, त्या इथे पोहोचल्या नाहीयेत, मग सुमन काकू गेल्यात कुठे? आता असं म्हणताच इकडे मात्र नागराज काका घाबरून गेलेले असतात. घरातील सर्वांनाच धक्का बसतो. तर सायली म्हणते, आम्ही मगापासून त्यांना शोधण्याचा प्रयत्न करत आहोत, त्यांना फोन करण्याचा प्रयत्न करत आहोत, परंतु सुमन काकूंचा पत्ता आम्हाला कुठेच सापडत नाहीये नागराज काका. त्यामुळे प्लीज सांगा सुमन काकू कुठे आहेत? रविराज सर अर्जुनला म्हणतात, आणि तुम्ही हे सर्व आत्ता सांगते आम्हाला? तर अर्जुन म्हणतो, आम्ही सुमन काकूंचा शोध घेत होतो सिनियर. आम्हाला वाटलं होतं की सुमन काकू आम्हाला सापडेल आणि म्हणूनच आत्तापर्यंत आम्ही कोणाला काहीही सांगितलं नाही. परंतु आता एक मात्र नक्की आहे की सुमन काकू कुठे आहेत हे फक्त नागराज काकाच सांगू शकतो. नागराज काकालाच माहीत आहे की सुमन काकू नक्की कुठे आहेत. असं म्हणत अर्जुन रागानेच नागराज काकांकडे पाहतो. नागराज काका पूर्णपणे घाबरून गेलेले असतात. आता नागराज काका घाबरतच म्हणतात की मला कसं माहीत असेल? सगळ्यांच्या अगोदर मी घराबाहेर पडलो आणि त्यानंतर हे सर्वजण इथे यायचे होते, त्यामुळे मला कसं माहीत असेल की सुमन नक्की कुठे गेली आहे? दादा रे, तू तरी सांग ना, तू बघितलंयस ना की सगळ्यांच्या अगोदर मीच घराबाहेर पडलो? तर रविराज सर आता नागराज काकांच्या समोर येऊन उभे राहतात आणि म्हणतात, तू सगळ्यांच्या अगोदर घराबाहेर पडलास हे खरं आहे, परंतु तू जे काही नेहमी मित्राचं कारण देतोयस ना, त्यावर माझं अजिबातच विश्वास नाहीये. तू नेहमी आम्हाला फसवण्याचा प्रयत्न करत आहेस, त्यामुळे नागराज तुझ्यावर माझा अजिबात विश्वास नाही. तर नागराज काका म्हणतात, दादा अरे. तर आता रविराज सर म्हणतात, बस एक शब्दही बोलू नकोस. तर त्यानंतर रविराज सर सायलीला म्हणतात, सायली सुमनच्या भावाकडे असेल का ती? तर सायली म्हणते, तिथेही नाही आहेत. आम्ही सगळीकडे चौकशी केली, परंतु सुमन काकू कुठेच सापडत नाही आहेत. आम्ही केव्हापासून त्यांना शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. तर चैतन्य म्हणतो, हो, आम्हाला वाटलं होतं की कदाचित घरी असतील, म्हणून आम्ही घरी गेलो. त्यानंतर बस स्टँड, इतर ठिकाणी, आजूबाजूचा सगळा परिसर सगळीकडे शोधला आहे, परंतु सर कुठेच सापडत नाही आहेत त्या. तर प्रतापराव म्हणतात, रविराज आपण एक काम करूयात का? आपण पोलीस कंप्लेंट करूयात का? रविराज सर म्हणतात, नाही प्रताप, एवढ्यात आपल्याला पोलीस कंप्लेंट करता येणार नाही. परंतु सायली अर्जुन, तुम्हाला असं का वाटते की नागराजला सुमनचा ठाव ठिकाणा माहीत असेल? तुम्ही असे सरळ सरळ कसं काय बोलू शकतात की हे सगळं काही नागराजला माहीत असेल? तर अर्जुन म्हणतो की हो, हे सगळं काही नागराज काकांनीच केलं असावं. तर रविराज सर म्हणतात, अर्जुन तू असं कसं बोलतोयस? तर अर्जुन म्हणतो की हो, नागराज काकानेच काहीतरी केलं असावं, याची शक्यता नाकारता येत नाही. रविराज सर म्हणतात, अर्जुन अरे तू काय बडबडतोयस? नागराज असं का करेल आणि तुम्हाला असं का वाटतंय? बोल सायली, बोल अर्जुन, नक्की काय झालं आहे? आता सायली अर्जुनला काय बोलावं काहीच कळत नाही. इकडे मात्र नागराज काका पूर्णपणे घाबरून गेलेले असतात. रविराज सर म्हणतात, बोला ना, तुम्ही जर काही बोललात नाही तर आम्हाला कसं कळणार की नक्की काय घडलं आहे? सायली अर्जुन प्लीज बोला, तुम्हाला जे माहीत असेल ते प्लीज आम्हाला सांगा. आता सायली सत्य सांगते आणि म्हणते की हो रविराज काका, आम्ही तुम्हाला सगळं सत्य सांगतो. गेले काही दिवस नागराज काका सुमन काकूंना मारहाण करत होत्या, त्यांना त्रास देत होत्या, त्यांना मानसिक आणि शारीरिक त्रास देत होते, त्यांचा छळ करत होत्या आणि हे सगळं काही आम्हाला माहीत होतं. आता हे ऐकल्यानंतर रविराज सरांना धक्काच बसतो. इकडे मात्र नागराज काका पूर्णपणे घाबरून गेलेले असतात. नागराज काका मनाशीच म्हणतात, म्हणजे या सुमनने या दोघांच्या पुढे तोंड उघडलंय. तर आता रविराज सर म्हणतात, सायली तू काय बोललीस, पुन्हा बोल. तर अर्जुन बोलतो, हो सिनियर, सायली जे बोलते ते खरं आहे. सुमन काकूंना नागराज काकांनी खूप मारहाण केली आहे आणि सुरुवातीला यातील सायलीला काहीच माहीत नव्हतं. सुमन काकू शांत असायच्या आणि म्हणूनच सायलीच्या लक्षात आलं की सुमन काकू कुठल्या तरी मेजर प्रॉब्लेममध्ये आहेत. सायलीने तसं विचारण्याचा प्रयत्नही केला, परंतु सुमन काकूंनी खरं सांगायला टाळाटाळ केली. पण ज्यावेळी सायलीने पटवून दिलं की अन्याय सहन करायचा नसतो तर अन्यायाविरुद्ध आवाज उठवायचा असतो, त्यावेळी मात्र सुमन काकूने सर्व सत्य आम्हाला सांगितलं
की नागराज काकांनीच आत्तापर्यंत त्यांना त्रास दिला आहे, त्यांना मारहाण केली आहे. आणि हे सत्य ज्यावेळी आम्हाला कळालं त्यावेळी आम्हालासुद्धा धक्का बसला. तर आता पूर्णाजी म्हणतात म्हणजे हे सगळं काही आधीपासूनच चालू होतं. मग तिने हे सगळं काही आम्हाला का नाही सांगितलं, आमची मदत का नाही मागितली, या सगळ्यामध्ये तिने हे सगळं काही एकटीने सहन का केलं, आम्ही सर्वजण होतो ना तिच्यासोबत. तर आता नागराज काका खोटं बोलत म्हणतात, कारण हे सगळं काही खोटं आहे पूर्णाई, तुम्ही या गोष्टीवर विश्वास ठेवू नका. रविराज सर म्हणतात, नागराज काय खरं काय खोटं याची शहानिशा तर मी करणारच आहे, परंतु तुझ्यावर माझा काडी मात्रही विश्वास नाही. माझ्या सहनशक्तीचा अंत बघू नकोस नागराज. गेली 25-30 वर्ष मी फक्त तुझा खोटेपणाच बघत आलो आहे आणि तू किती खोटं बोलू शकतोस, कोणती पातळी गाठू शकतोस हे सगळं काही मला माहीत आहे. मी आत्तापर्यंत काहीच बोललो नव्हतो, मी शांत होतो, परंतु आता पाणी डोक्यावरून जाऊ लागलं आहे नागराज. कारण कसाही असलास, ना करता असलास तरी तू माझा सक्का भाऊ आहेस, म्हणून आत्तापर्यंत मी शांत राहिलो. परंतु आता सायली अर्जुन जे काही बोलतायत ते जर खरं असेल तर मी शांत राहणार नाही. या सगळ्याची तुला शिक्षा भोगावीच लागेल. नागराज काका म्हणतात, नाही दादा, मी असं काहीही केलं नाही. अरे हे शक्य तरी आहे का? मी सुमनवर कधीही हात उगारलाही नाही आहे. तर आता मात्र प्रतिमा आत्या म्हणतात, भाऊजी अहो तुम्ही किती खोटं बोलताय, मी जे बघितलं आहे ते खोटं आहे का? अहो तुम्ही सुमनवर हात उगारत होता. तर आता नागराज काका म्हणतात, नाही वहिनी, अगं मी फक्त चिडलो होतो आणि सहजच तिला मारायला जाणार. तर आता प्रतिमा आत्या म्हणतात, नाही तुम्ही तिला मारणार होता, पण मी समोर आले म्हणून तुम्ही शांत राहिलात. भाऊजी आता तरी तुमचा खोटेपणा बंद करा आणि सुमन कुठे आहे प्लीज आम्हाला सांगा. नागराज काका म्हणतात, मला खरंच माहीत नाही आहे, मी कोणाची शपथ घेऊ म्हणजे तुमचा माझ्यावर विश्वास बसेल. मला खरंच काही माहीत नाही आणि सुमन खोटं बोलते, मी तिला कधीच मारहाण केली नाही आहे. सायलीजवळ तिने काहीतरी बडबड केली असेल, सगळ्यांचा चांगुलपणा मिळवण्यासाठी तिने हे सगळं काही नाटक केलं असेल आणि तुम्ही त्या मूर्ख बाईवर. आता मात्र रविराज सरांचा पारा चढतो आणि कुठल्याही गोष्टीचा विचार न करता रविराज सर नागराज काकांच्या सनसनीत कानाखाली मारतात आणि त्यांना चेतावणी देत म्हणतात, नागराज एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, सुमन भाबडी असली तरी ती मूर्ख नाहीये आणि ती कधीही खोटं बोलत नाही. सायली म्हणते, नागराज काका तुम्ही किती फसवणार आहात, अहो त्यांच्या अंगावर असणारे महाराणीचे वळ हे खोटे होते का? मग तुम्ही आतापर्यंत त्यांना जो त्रास दिलाय तो सगळा खोटा होता का? अजून किती किती खोटं बोलणार आहात तुम्ही? आम्हाला सगळं सत्य माहीत आहे. सुमन काकूंनी स्वतः आम्हाला सगळं सत्य सांगितलं आहे. त्यांच्या पाठीवरचे त्यांच्या हातावरचे ते मारहाणीचे व्रण खोटे होते. आता मात्र रविराज सर खूप चिडलेले असतात. ते सायलीला म्हणतात, सायली ते मारहाणीचे वळ तू स्वतःहून पाहिले आहेस का? तर सायली म्हणते, हो रविराज काका, मी स्वतःहून पाहिले आहेत आणि म्हणूनच मी सुमन काकूंना विचारण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला त्यांनी टाळाटाळ केली. असं म्हणत सायली घडलेला सर्व प्रकार घरातील सर्वांना सांगू लागते. सायली आता घडलेला प्रकार सांगत म्हणते, त्यांनी खांद्यावर पदर घेतला होता आणि त्यावेळी त्यांनी ते व्रण लपवण्याचा प्रयत्न केला, परंतु शेवटी ते सत्य माझ्या समोर आलंच. त्यांच्या पाठीवर असणारा तो व्रण मला दिसला आणि त्यावेळीच मला कळालं की यांनीच त्यांना मारहाण केली आहे. ते सगळं सत्य मला त्याच वेळी कळालं. आता मात्र रविराज सरांना खूप राग आलेला असतो, तर नागराज काकांना सायलीचा राग आलेला असतो. रविराज सरांना खूप वाईट वाटत असतं. रविराज सर म्हणतात, माझ्या घरात हा नालायक निर्लज्ज माणूस असा वावरत होता आणि मी दुर्लक्ष केला आणि आज सुमनला तिच्या मोठ्या भावाची तिच्या दिराची गरज होती, तरीसुद्धा या निर्लज्ज माणसाकडे पाहून मी मात्र दुर्लक्षच केला. मला वाटलंही नव्हतं की हा एवढ्या खालच्या थराला जाऊ शकेल. तर पूर्णाजी रविराज सरांना म्हणतात, रविराज याबद्दल मला काहीही माहीत नव्हतं, हे सगळं काही मला आत्ताच कळतंय. आणि नागराज आपल्या घरी स्त्रीचा सन्मान केला जातो, कधीही तिच्यावर हात उगारला जात नाही, पण तू जे काही केलेस ते चुकीचं आहे. आतापर्यंत मी तुला मुलगा मानत होते, परंतु आता मला लाज वाटते की मी तुला मुलगा मानलं याची. तर आता इकडे प्रिया मनाशीच म्हणते, नागराज तर पुरता अडकला आहे, पण नागोबाने खरंच त्या सुमनला किडनॅप केलं असेल का? कुठे असेल ती बावळट? आता सर्वजण रागाने नागराज काकांकडे पाहत असतात. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, रविराज सर नागराज काकांना म्हणतात, या तिघांनीही काही ॲक्शन घेतली नाही, परंतु मी आता ॲक्शन घेणार. मी तुला पोलिसांच्या ताब्यात देणार आणि आता तुला मी जेलमध्ये टाकणार. तर दुसरीकडे रविराज सर अर्जुनला म्हणतात, अर्जुन आत्तापर्यंत माझा सक्का भाऊ वहिनीला मारहाण करत होता, पण मला मात्र काहीच माहीत नाही. मी माझ्या वहिनीला यातून वाचवू शकलो नाही. ना तिच्या मनावरच्या वेदना जखमा आणि ना तिच्या शरीरावरचे व्रण मला दिसलेत. या सगळ्याचं मला खरंच खूप वाईट वाटते.
तर त्यानंतर सर्वजण एकत्र असतात आणि त्याचवेळी इन्स्पेक्टर सावंत यांनी लोकेशन पाठवलेलं असतं. सुमन काकूंचं लोकेशन हे घराच्या वेशीवरचं आलेलं असतं आणि त्यावेळी रविराज सर म्हणू लागतात, सुमन वेशीवर का गेली असावी, नक्की काय घडलं असावं तिथे, आणि हे सगळं काही नागराज काकांनी ऐकलेलं असतं. आता इन्स्पेक्टर सावंत सुमन काकूंचा शोध घेण्यामध्ये यशस्वी ठरू शकतात का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.